हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय अनदर ब्लॉग। तो आज है क्रिसमस, तो हम लोग जा रहे हैं अभी चर्च, और चर्च जाते हुए वीडियो का शुरुआत कर रहे हैं। मैरी क्रिसमस टू ऑल ऑफ यू। A few moments later. यीशु पैदा हुआ, झूमो नाचो खुशी से, यीशु पैदा हुआ। बेथलेहम की छोटी नगरिया, चमका सितारा रे, धरती में आया यीशु मसीहा, दूतों ने गाया रे। सर्वमेव बेथलेहम की छोटी नगरिया, चमका सितारा रे, धरती में आया यीशु मसीहा। आपण अजून गीत गाऊ, आला हो आला नाताळ आला, हर्षाने बोला हालेलुया। आला हो आला नाताळ आला, हर्षाने बोला हालेलुया। आला हो आला नाताळ आला, हर्षाने बोला हालेलुया। हालेलुया 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 हालेलुया। आला हो आला नाताळ आला, हर्षाने बोला हालेलुया। आला हो आला नाताळ आला, हर्षाने बोला हालेलुया। गाईच्या गोटी पडल्यान सारे तारावूया, मनी प्रभू तो येईल संगती राहील, ना सोडील तुम्हा, याच्या प्रेमात स्वतः हरवूया, प्रेमाने बोला हालेलुया। त्याच्या प्रेमात स्वतः हरवूया, प्रेमाने बोला हालेलुया। हालेलुया 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 हालेलुया। आला आला नाताळ आला, हर्षाने बोला हालेलुया। आला हो आला नाताळ आला, हर्षाने गाईच्या गोटी परमेश्वराला, पापी मानव ताराया। गाई परमेश्वराला, पापी तुझ्या पापासाठी सर्वांच्यासाठी तो अवतरला, राजा हेरोद मने हादरला, प्रेमाने बोला हालेलुया। राजा हेरोद मने हादरला, प्रेमाने बोला येशूला, धन्यवाद येशूला। सर्वजण धन्यवाद येशूला। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना हो। पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जे तुमचे अधिकारी आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा, आणि म्हणून सर्व जे काही राज्य आहे ते आनंदित आणि सुखी असावं यासाठी आपण आपल्या माजी नगराध्यक्ष दिनेश भाऊ परदेशी आणि आपल्या नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी ह्या सर कार्यक्रमाला येणार आहोत, परंतु काही अर्जंट काम निघल्यामध्ये काही येऊ शकले नाही। त्यांनी आम्हाला सांगितलं का दिनेश भैया राजे हो तुम्ही जाऊन या आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्या म्हणतात सर्वांना। तर दिनेश भाऊ सर्वप्रथम उपस्थित मंचावर उपस्थित असतील समोर माझ्या समोर सर्व बांधव, माझ्या बहिणी, सर्व माझ्या आईंना, सर्वांना नाताळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कारण की नाताळ सण असा आहे की आपण सर्व वर्षभरात जे काही चांगलं वाईट करतो ते ह्या दिवशी आपण सगळं काही जे काही आपल्या प्रेम असलं, जे काही आपण सगळं काही एखादी चूक जर झाली असेल तर इथं आपण येशू पुढे आपण प्रार्थना करतो की मला ते माफ कर। कारण की जीवनामध्ये कुणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, शेवटी आपण फक्त आला त्याने सर्व मानव जातीच्या पापाची क्षमा केली। आणि एक शब्द वापरला प्रभूने, मरताना ज्यावेळेस क्रूस खांबावर प्रभूशीला देण्यात आलं त्यावेळेस त्याने त्यांच्या शत्रूलातून क्षमा केली। तो म्हटलाय पित्या, हे काय करते त्यांना समजत नाही, यांच्या सर्व चुका अपराध आहे। आणि नक्कीच प्रभू येशूने ती शिकवण आम्हाला दिली
आणि त्या शिकवणीमुळं आपण बघतो की प्रभू सर्व जगभर एक शांतीचा संदेश घेऊन गेलेला आहे. आणि म्हणून आज आपण देवाला धन्यवाद देऊ की आपल्याला त्यांनी एकत्र केलं. आपल्यामध्ये सर्व पाहुणे आले, अनेक लोक येत आहे, नवीन जागा आहे त्यामुळे त्यांना ॲड्रेस कळत नाही, परंतु सर्व या ठिकाणी आलेल्या स्वागत करण्या अगोदर परत एकदा देवाला धन्यवाद देऊ. जरी आज भाऊ आले, दिनेश भाऊ आले नाही, मॅडम आलेल्या नाही, परंतु त्यांच्यासाठी पण आपण दरवेळेस प्रार्थना करतो की परमेश्वराने हा सर्व कारभार बघताना आपण बघतो एवढंसं नियोजन करायला खूप मोठी धापळ लागते. मला तो अनुभव आहे की एवढंसं हा कार्यक्रम आहे, परंतु जेव्हा तो करायची सुरुवात होती खूप सारं त्याला वेळ लागतो, कष्ट करावं लागतं, धावपळ होते. परंतु आपण बघतो आपल्या सर्व तालुक्याचं काम बघणं सोपं नाही आपल्याला तरी वाटतं, परंतु खूप सारं टेन्शन, खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या लोकांना फेस करावं लागतं, खूप साऱ्या लोकांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. या राज्याचा कारभार सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत आहे. अशा सर्व या पुढाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. आज देवबाप्पा राजूभाऊसाठी आणि प्रभू आम्ही त्यांच्या सर्व सहकार्यांसाठी, दिनेश भाऊसाठी, मॅडमसाठी, सर्व नगरसेवक देवाप्पा आमच्या वॉर्डमधील आणि वैजापूरमधील सर्वांसाठी प्रार्थना करतो. देवाप्पा हा तालुका औरंगाबाद जिल्ह्यात नव्हे, आमच्या देशात एक वेगळा तालुका होऊ दे. कृपापूर्वक संरक्षण कर, प्रत्येकाचं जाणं काम करणं, प्रत्येक लागणाऱ्या गरजा, आरोग्य, त्यांचा परिवार, कुटुंब आणि प्रभू त्यांचं संरक्षण कर. देवबाप्पा आम्ही सर्व मिळून आज मंडळी या नात्याने, देवाची लेकरं या नात्याने त्यांना आशीर्वादित करतो. त्यांच्या लेकरा बाळांना तू कृपा पुरव, लागणाऱ्या गरजा दे, तुझं संरक्षण दे, निरोगी त्यांना ठेव. आणि प्रभू येशूच्या नावात आम्ही आज प्रार्थना करतो. देवबाप्पा हे सर्व राज्य तुझ्या आनंदाने आणि सर्व आमच्या देशामध्ये सुख आणि समाधान राहू दे. प्रत्येक जण प्रभू तुझा गौरव करणारा, प्रभू शांतीने राहणारा, एकमेकावर प्रेम करणारा असं वातावरण देवा आमच्या देशात राहू दे. मी आज प्रार्थना करतो, जे प्रियजन आपला वेळ काढून देवा तुझ्या सानिध्यात आले, देवबाप्पा आमच्या मान सन्मान त्यांनी ठेवलेला आहे, ते स्वतःचा वेळ त्यांनी देऊन देवबाप्पा आम्हा सर्वांना जो आनंद दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. या ठिकाणून प्रभू परत एकदा आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी तुझ्याजवळ विनंती प्रार्थना करतो. तुझं वचन सांगतो तुम्ही मागा म्हणजे मिळेल. हो देवा, आज आम्ही त्यांच्यासाठी आशीर्वाद मागतो, समृद्धी मागतो, आरोग्य मागतो, संरक्षण मागतो. सर्व तुझ्या आशीर्वादाने देवबाप्पा या सर्व प्रियजनांना तू आनंदित आशीर्वादी ठेव, तुझं गौरव करून घे. सर्व मान सन्मान आम्ही तुला देऊन प्रभू येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. संपर्क प्रभू केला जेव्हा ओळखलं सर दाबेन साहेबांच्या इलेक्शनला आम्ही येत होतो. कार्यक्रमाची कल्पना मिळाली मला म्हणून भेटायला आलो मी. टाळ्या वाजवा, टाळ्या कमी पडल्या. आलेले ते आपल्यामध्ये आज आले, त्याबद्दल आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करत आहोत. पण बुके देऊन स्वागत करूया. दीपक या 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 अमोल भाऊ त्यांचं स्वागत करतील. आपण टाळ्या वाजवून भाऊचं स्वागत करूया. टाळ्या वाजवा, टाळ्या कमी पडल्या. अचानक मला त्यांना मी बघितलं, परंतु ओळख नसल्यामुळे मी जास्त काही बोलू नाही, परंतु इतक्या दुरून ते आपल्यामध्ये आले, कार्यक्रमामध्ये बसले आहे. त्यांचं स्वागत आपण करूया प्रभू येशूच्या नावामध्ये. दीपक दादा आहेत गायकवाड, ते पुढे येतील, स्वागत करतील. टाळ्या वाजूया, आपण टाळ्या वाजूया. टाळ्या वाजवा या, कारण खूप वेळचं त्यांना आपण थांबवलेलं आहे. स्वागत करूया आपण त्याच्या. टाळ्या वाजूया. शारोनच्या तिथे आपली मीटिंग पार पडली होती. एक शेती समाजाला दाखवून भूमीसाठी जागा नाही उपलब्ध आहे की नाही. तर त्यावेळी बाळासाहेबांनी शब्द दिला होता, पण बाळासाहेब असा संचितेने तो शब्द पाळला नाही. त्याबद्दल फार दुःख आहे आम्हाला. परंतु शिल्पात आले सुद्धा आम्ही हा शब्द टाकला होता, भोकळ टाकला होता. परंतु विशेष लक्ष घालावं ही विनंती आहे माझ्या बंधूला या ठिकाणी, की समाजाला शेवटच्या आधी तरी एक चरणाचा शांती मिळेल, त्यासाठी आपल्याला इथे दफनभूमी नाही. तर माझी विनंती पुढाकार घ्यावा, नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा आणि विशेष करून आवर्जून पुढाकार घ्यावा. सांगितलं त्याच्याबद्दल आम्ही फार प्रयत्न केले. ऍक्च्युली काय होतंय, आम्ही जिथं जमीन बघितली तिथं शेजारी कोणीतरी राहतं किंवा मग त्यांची इच्छा होत नाही की तिथं दफनविधी व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतोय. म्हणजे जिथं जिथं आपली गव्हर्नमेंटची जागा तिथं हा प्रॉब्लेम येतोय. आता कोणी इथं समजा आपल्याला करायची तर हे कॉलनीचे लोक विरोध करणार. प्रत्येक ठिकाणी हाच प्रॉब्लेम येतोय. आम्ही प्रयत्न भरपूर करतोय आणि त्याच्याबद्दल म्हणजे आपलं इथलंच नाही
तर अजून एक दुर्गावाडीतलं चर्च आहे, तिथले सुद्धा स्वप्नील पवार म्हणून आहे, त्यांनी आम्ही भरपूर प्रयत्न केले, पण प्रॉब्लेम हा येतोय नक्की. तुम्ही जर जागा जर दाखवली तर आम्ही तुम्हाला संरक्षण भीत करून देऊ. परत जसं सरांनी सांगितलं की त्यांना प्रार्थना हॉल पाहिजे, प्रार्थना हॉल सुद्धा त्याला पहिले जागेला तुम्हाला उपलब्ध करून द्यावा लागेल आम्हाला, त्याच्यानंतर आम्हाला तिथं निधी टाकता येतो. कारण की नुसतं इथं हे पवित्र स्थान आहे, इथून बोलून जायचं, आश्वासन द्यायचं हे आमचं काम नाही. कारण की आम्ही सुद्धा एक भक्त आहोत आणि खोटं बोलणं हे आम्हाला चालत नाही. तर मी आता सुद्धा सांगतोय की जर सरनी आम्हाला जागा दाखवली तिथं तुमची दफनविधीचं कार्यक्रम कोणाचा विरोध नाही पाहिजे, ते सुद्धा होईल. आणि प्रार्थना हॉलचं सुद्धा जर तुम्ही जी जागा दाखवशाल तिथं आम्ही प्रार्थना हॉलसाठी आम्ही निधी स्वतः टाकू, याच्यात 100% कुठली संशय घ्यायचा नाही. पण क्लेरिफिकेशन हा कोणी देणार नाही, पण मला क्लिअर बोललेलं कधी चांगलं आवडतं. कारण की माझ्या वार्डातले भरपूर महिला आहे, पुरुष पण आहे, त्यांना माहित आहे मी सीधी बात नो बकवास असं आहे आपलं काम. तर सॉरी, आणि सगळ्यांना ख्रिसमसच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा. आता आम्हाला लग्नाला जायचं, त्याच्यामुळे आम्ही इथून रजा घेतो. धन्यवाद. बाबूच्या नावाने शिर्डीला जाऊन 20,000 रुपयाला ऑपरेशन करून आणलं. शुक्रवारी आले, आज शनिवार गेला, रविवारी अशी आहे आमची सुनबाई मधली त्यांच्या तिला आहे ना पहिले मुलगी झाली तर शिजर झालं होतं. देवाजवळ अशी मागणी केली का देवा पहिला शिजर आता शिजर माझ्या सुनाला तू आत करू नको. देवाने असं ऐकलं का ती तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली, बाळ छान झालं. देवाला मी धन्यवाद करते, देवाचा गौरव करते. आणि आज एक साक्ष आहे आमची दोघा नवरा बायकोची, ते म्हणजे 9 महिने वेगळे होते. किती 9 महिने. मला सगळे म्हणायची काय भानगड आहे, कसं आहे, काय आहे. मी म्हणायची ते देवाला माहिती, मला नाही माहिती. देव काय करीत ते देवाजवळ आहे, माझ्याजवळ काही नाहीये. देवाने असं केलं का ते एकदम दोघं बहीण भावंडासारखे 6 महिने झाले, तसं त्यांची काही तक्रार नाहीये. देवाला मी धन्यवाद देते, गौरव देते. A few moments later. बाळ मला देवाकडनं नव्हता, कारण मला कोणी विचारलं का कसं राहिले बाळ, कुणी म्हणायचं मला ट्रीटमेंट. पण हे बाळ मला देवाच्या प्रार्थनेने राहिलेलं आहे. 7 वर्षांवर बाळ झाले. देवाचं नावाला धन्यवाद. काय वाजू आपण, काय वाज जोरात जोरात आपण अजून. देवाच्या नावाला ज्यावेळेस माझा ऑक्सिजन झालेला होता त्यावेळेस मी कारखान्यावर प्रार्थना केली. मला पगारी बहीण मी नेलेलं होतं, कारखान्यावर पगारी बाई होते आमच्या नणंद, त्या मला देवाकडे घेऊन गेले. आणि मी या ताईंकडे प्रार्थनेला गेले. त्यांनी संध्याकाळी प्रार्थना केली. माझा 2 महिने असंच होतं, डॉक्टर फिरतच नव्हतं. माझं ऑपरेशन झालं तरी असंच होतं. मग हा त्यांनी संध्याकाळी प्रार्थना केली, माझा आज सकाळी लगेच फिरायला लागलं आणि मला काम पण करता येतं. आणि आमच्या दोघांचे नवराबाईच खूप भांडणं, म्हणजे कोणीच कोणासोबत बोलत नव्हतं. आमचे 3-4 वर्ष तसं आम्ही म्हणजे नवराबाईचं बिलकुलच बोलत नव्हतं. आणि मी ड्युटीला अंगणवाडीला ड्युटी करत होते. मी तिकडंच राहायचे. मी आमचं जमतच नव्हतं दोघांचं. मग तेव्हापासून आमच्या दोघांमध्ये चांगलं सुरळीत करा. कार्यक्रमामध्ये आम्हाला यायचं होते, परत 5 जागा सांगत होते आणि मी सांगत होते त्यांना ते आमच्यासाठी प्रार्थना करावा. आमच्यापाशी पैसे नाही, काही नाही, ते सांगत होते म्हणजे तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्ही या. मग परमेश्वराची अशी कृपा झाली की लगेच आम्हाला पैसे भेटले, आमच्या बहिणीपासून पैसे भेटले. मग पैसे भेटल्यानंतर काम या हप्त्यात एवढं काम झालं तर परमेश्वराला धन्यवाद द्यावं देते. हिला डिलिव्हरीला नेलं, 3 महिने झाले. आणि नाही का डॉक्टरने सांगितलं की तिला ताप आलेली, बाळाचे तिचे ठोके जास्त वाढले. मग मी तिथंच प्रार्थना केली आणि ते डॉक्टर म्हणे तुम्हाला घाटी न्यावं लागेल. म्हटलं तेव्हा आम्हाला घाटी माहिती नाही, आम्हाला रस्ता पण. A few moments later. सो फ्रेंड्स, आप लोग देख सकते हो कुछ छोटे छोटे बच्चियाँ यहाँ पे डांस परफॉर्मेंस कर रही है. आप लोगों को गाना नहीं सुना सकती, नहीं तो कॉपीराइट भी आ सकता है. वो लोग बहुत अच्छा डांस करे. छोटी बेबी को देखिए, भी बहुत अच्छी नाच रही है. और यहाँ पर देखिए और एक छोटी सी बच्ची और 3 लड़का बहुत अच्छा डांस किया है.
तो इन सब A few moments later. तो फ्रेंड्स अभी हम लोग सब बैठ गए दोपहर का लंच करने के लिए। ऑलरेडी 3 बज गया। सबको बहुत तेज़ भूख लग रही है, मुझे भी लग रही है। ये देखिए खाना दे दिया हम लोगों को ऑलरेडी। हम लोग अभी खाना खाएंगे। ये देखिए मेरे हस्बैंड खाना देख के कितने खुश हो रहे हैं, आ कर रहे। A few moments later. Happy birthday to you.